सांगलीमध्ये महाआघाडीचा उमेदवार निश्चित, सूत्रांची माहिती। काँग्रेसनं जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडली। गोपीचंद पडळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब। उस्मानाबादमधील शिवसेनेतील बंडखोरी शमली। रवींद्र गायकवाडांना युतीनं उमेदवारी नाकारल्यानं बंडखोरी केलेल्या बसवराज वर्नाळ यांचा उमेदवारी अर्ज माग। माढ्याच्या जागेचा तिढा सुटला। माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर। संजय मामा शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर अशी होणार थेट लढत। पुण्यामध्ये गिरीश बापट यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार अजूनही निश्चित नाही। काँग्रेसकडून सुरेखा पुणेकरांना विचारणा झाल्याची जोरदार चर्चा। काँग्रेसकडे उमेदवार नसल्यामुळे अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबईतून उमेदवारी देऊन तिला बळीचा बकरा बनवला जात आहे। जय महाराष्ट्रला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये विनोद तावडेंची काँग्रेसवर टीका। अमित शहा उद्या गांधीनगरमधून भरणार उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरे देखील राहणार उपस्थित। उद्धव ठाकरे गांधीनगरमध्ये करणार भाषण। काँग्रेस नेता हार्दिक पटेलला लोकसभा निवडणूक लढवता येणार नाही। 2015च्या मेहसाणा दंगलीत हार्दिक पटेलच्या शिक्षेला स्थगिती देण्यास गुजरात हायकोर्टाचा नकार। नीरव मोदीला लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयामध्ये केलं हजर। मोदीच्या जामिनावरती सुरू आहे सुनावणी। पुण्यामध्ये मेट्रोच्या कामादरम्यान सापडलं भुयार। पूर्णपणे दगडी बांधकाम असलेलं भुयार इतिहासकालीन असल्याचा अंदाज। राज्यातील उन्हाच्या लाटेमुळे नागरिक हैराण। मार्च महिन्यातच अनेक ठिकाणी पारा 40 अंशांवर।